बच्चू कडूं सारखा एक कष्टकऱ्यांचा नेता, सर्वसामान्यांचा नेता, जो पूर्वी वंदनीय बाळासाहेबांचाच विचार घेऊन शिवसेनेचा पुढे चाललेला होता, परंतु यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रहार संघटना काढावी लागली. आज वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबच पुढे घेऊन जातात, ही खात्री त्यांची पटली. दिव्यांगांना न्याय मिळू शकतो, शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, या भावनेतच बच्चू भाऊंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. प्रवेश म्हणजे जिवंत समाधी. बच्चू कडूंच्या प्रवेशाबद्दल सामनानं जर टीका केली नाही तर कसं चालेल? आता ते पण सामना पण आम्हाला मॅनेज झाला असं होईल ना. त्याच्यामुळं सामनाला सरकारमधल्या ॲडव्हर्टाईज चालतात, नगरविकासच्या ॲडव्हर्टाईज चालतात, मराठी विभागाच्या ॲडव्हर्टाईज चालतात, परंतु सामनामधनं आमच्यावरती टीका करतात. आणि त्यांनी जर टीका केली नाही तर कसं आहे, शेवटी ते सामना मुखपत्र आहे युबीटीचं, त्याच्यावरनं ते टीका करणारच. आणि हे टीका जी होते हे पोटसूळ आहे. हा बच्चू कडूं सारखा एक कष्टकऱ्यांचा नेता, सर्वसामान्यांचा नेता, जो पूर्वी वंदनीय बाळासाहेबांचाच विचार घेऊन शिवसेनेचा पुढे चाललेला होता, परंतु यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रहार संघटना काढावी लागली. आज वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबच पुढे घेऊन जातात, ही खात्री त्यांची पटली. दिव्यांगांना न्याय मिळू शकतो, शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, या भावनेतच बच्चू भाऊंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्याच्यामुळे काही लोकांना पोटदुखी आहे.